जय भीम मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जगभरात साजरी झाली आणि आज मी आहे लातूरच्या चाकूर तालुक्यातील आजनसोंडा या गावामध्ये। नुकतेच या ठिकाणी माझ्यासोबत ही मंडळी जे तुम्ही बघताय गुणगुण रणयवले असं त्यांचं नाव आहे। त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये हजारो प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। गुणगुण रणयवले नेमक्या कशा या क्षेत्राकडे वळलेले आहेत आपण मी त्यांच्यासोबत काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तुमचं अगोदर सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। मला सांगा मूळ गाव कोणतं आहे तुमचं? माझं मूळ गाव लासूर स्टेशन, बट माझा जन्म औरंगाबादचा आणि मी 21 वर्षापासून औरंगाबादमध्येच आहे। म्हणजे पप्पांचं जन्मगाव लासूर आहे प्रॉपर। आता मला सांगा या क्षेत्राकडे कसं वळात? इतके सारे खूप प्लॅटफॉर्म आपल्यासाठी खुले आहेत, परंतु कलेचं हे जे तुमचं क्षेत्र आहे आणि तुमच्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकता, कसं वळावं वाटलं आणि तुमची काय पार्श्वभूमी आहे? म्हणजे मी या क्षेत्राकडे वळण्याचं कारण माझे वडील आहेत। म्हणजे मी लहान असताना तरीही 5-6 वर्षाची असताना तेव्हाच्या आधीपासून माझे वडील गाणे लिहितात आणि कार्यक्रम करतात वगैरे। तर ते मी लहान असताना मला स्टेजवरती घेऊन म्हणजे बसायचे नेहमी, तर त्यांच्यासोबत राहून किंवा सगळ्या गोष्टींमुळे गाण्याची आवड निर्माण झाली माझ्यामध्ये आणि एक आवाजही होता चांगला, तर मग अजून प्रोत्साहन भेटलं सगळ्या गोष्टींसाठी। आता याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं का दुसरं काही वेगळं चेंज करायचं? याच क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे। काय छंद होते बालपणीचे? छंद काय होते का मी गायिकाच होणार आहे असं ठरवलं होतं? हो, अजून काही छंद दुसरे नाही आहेत, बट एक गायन क्षेत्र हे एवढंच एक। किती शिक्षण झाले तुमचं? माझं MA फर्स्ट इयर चालू आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला आहे औरंगाबादमध्ये। तुम्हाला खरं तर खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलच्या टीमच्या वतीनं। खऱ्या अर्थानं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचं जीवन जे तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवित आहात। एकूण बघितलं तर समाजाच्या दृष्टीनं मुलगी जर स्टेजवर जर बघितलं तर त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं सुद्धा बघितलं जाते। काय सांगायचं त्या समाजातल्या लोकांना किंवा इतर जे कोणी तुमच्याकडे प्रेक्षक म्हणून पाहतात? प्रेक्षक म्हणून तर एक बाबासाहेबांचं जर आपण प्रेझेंट करतोय तर ते आपल्याकडे चांगल्याच दृष्टीने बघतील। दुसऱ्या दृष्टीने बघायची हिंमत तरी नाही होत। क्या बात आहे। जर बाबासाहेब जर सादर करतोय आपण तर दुसरी कुठली हिंमत नाही होत कोणाचीच। म्हणून म्हणजे पॉवर ऑफ बाबासाहेब आंबेडकर। कुठलीच कोणाची हिंमत नाही, काहीच नाही, काही त्रास नाही, काहीच नाही, बस इतकंच। खूप खूप धन्यवाद। खऱ्या अर्थानं गुणगुणची आणि आमची भेट झाली ते म्हणजे युवक नेते ज्यांना युवकांचं आयडॉल म्हणून ओळखलं जातं असे श्रीकांतजी बनसोडे सर माझ्यासोबत आहेत। हमेशा त्यांच्या संपर्कात असल्यामुळे गुणगुणची आणि आमची आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ही आगळी वेगळी मुलाखत ऐकत आहे। साहेब, तुम्ही अनेक कलाकारांच्या संपर्कात आहात। महाराष्ट्रातला एकही कलाकार नाही जे श्रीकांत बनसोडे यांच्या संपर्कात नाहीत। काय नेमकं सांगायचं? पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या या कलावंतांचा तुम्ही संच एकत्र करता आणि त्यांच्या संपर्कात राहता, नेमकं काय भावना आहेत आज? मुळात मला भीमगीताची आवड आहे। त्या आवडीमुळं लहानपणापासून ज्या वेळेला मी लहान असताना पुस्तकं 25 पैशाची, 50 पैशाची, 15 पैशाची पुस्तकं ही मंडळी गाणे म्हणून विकायची, तेव्हापासून मी हे गाणे ऐकायचं, बघायचं। मग आता मी बोरे आतरून बसस्टँडच्या समोर चौकात मी आमच्या आज भीमगीतामध्ये ज्यांनी आकाश गाठले, उदाहरणार्थ आनंद मिलिंद, दत्ता शिंदे, विष्णू शिंदे, मनोज राजा गोसावी, राजानंद गडपायले, त्याच्यानंतर ते मुंबईचे खरे, असे परवा कालवश झालेले प्रतापसिंग दादा मोदडे, सुषमा देवी, मी ह्या सगळ्या कलावंतांना अत्यंत जवळून बघितले आणि यांचा जो संघर्ष आहे हे जे बाबासाहेब रात्रभर पोटतिडकीनं सांगतात, मग कधी कुठं पाणी प्यायला मिळते, कधी कुठं गाडी मिळत नाही, कधी आयोजक मंडळी घराला कुलूप लावूनच पळून जाते, ह्या हाल अपेष्टा एवढा होत असताना सुद्धा हे बाबासाहेबाचा विचार पेरणं सोडत नाहीत। आता तरी सोशल मीडियाचं माध्यम आहे, सोपं झालं बाबासाहेबाचा विचार सांगणं, पण जुन्या काळामध्ये जिथं बाबासाहेबाचं भाषण व्हायचं तिकडे जर भाषण झालं तर ते राजानंद ऐकायचे,
तिकडे झालं तर ते नागोराव पाटणकर ऐकायचे, इकडे मराठवाड्याच्या भूमीत झालं तर वामनदादा ऐकायचे, त्या मुंबईच्या भूमीत झालं तर ती तिथली कलावंत मंडळी ऐकायची आणि सगळं बाबासाहेबाचं भाषण ते कवनामध्ये लिहायचे आणि त्या ठिकाणी वाड्या वस्तीवर तांड्यावर जाऊन त्यांनी बाबासाहेबांचा विचार पेरला, आंबेडकरवाद पेरला. म्हणून आज आम्हाला वाडी तांड्यापर्यंत खेडोपाड्यापर्यंत बाबासाहेब या कलावंतांनी जिवंत ठेवला आहे असं मला वाटते. नाही तर खरंच तुम्ही या कलावंताचे महाराष्ट्रभरातल्या त्यांना धन्यवाद द्यावं तेवढे खूप कमी आहेत. का तर बाबासाहेब आंबेडकर हा कलावंताने जिवंत ठेवला आहे, नाही तर पुढाऱ्यांनी तर कधीच विकून खाल्ला आहे. म्हणून पुनश्च एक वेळा कलावंतांना या 134व्या जयंतीच्या निमित्तानं मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्यामध्ये अशीच उभारी राहावी आणि बाबासाहेबांचे विचार प्रेरणा पेरण्याची ताकद त्यांना मिळावी अशी मी समाज बांधवांच्या वतीनं अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत. यानंतर माझे मित्र रमेश कवी आहे ते रमेश रणयवले हे आपल्यासमोर त्यांचं मनोगत सांगतील. त्यांनी गुणगुणला घडवले. नक्कीच आणि त्याच्या उपर आज मी गुणगुणचा कार्यक्रम सर्वप्रथम इतक्या जवळून बघितला. तसं बघण्याचा योग बऱ्याच वेळा आला, पण एवढा पूर्ण कार्यक्रम बघण्याचा पहिल्यांदा योग आला. म्हणून या 2 वर्षातली बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यातली सर्वात स्टार अशी गायिका ही गुणगुण असेल अशी मला अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर मी गुणगुणच्या वडिलांकडे जाणार आहे. खऱ्या अर्थानं गुणगुणला ज्यांनी घडवलंय कित्येक क्षेत्र आहेत, परंतु तुम्ही आपल्या पाल्याला मुलीला या क्षेत्रामध्ये कवी गायनाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पूर्ण झोकून द्यायचं काम केलेलं आहे. तुमच्या काय भावना आहेत? तसं मला पण लहानपणापासून गाण्याचा छंद होता. मी कार्यक्रम करीत होतो, परंतु पाहिजे तसा घरच्याकडून सपोर्ट मिळत नव्हता. आईबापाचा सपोर्ट असल्याशिवाय तो माणूस पुढं जात नाही. तर मी शाळेवर ड्युटी लागली होती, परंतु मी माझ्या मुलांच्या गाण्यापायी ती ड्युटी सोडून दिली. म्हणजे इतकं मी ते होतो का माझ्या मनामध्ये एक तेच होती का माझ्या मुलीनं किंवा मुलानं एकानं तरी गायक व्हावं. परंतु मुलाचा तसं पाहिला तसा आवाज नव्हता. तर मग आम्ही पहिले भिंगीताची कॅसेट काढली. त्यानंतर आजचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझे मित्र त्यांनी गुणगुणचा आवाज पाहिला आणि त्यावेळेस ती 10 वर्षाची होती. मग पहिला आम्ही शिवबा माझा दयाळू राजा हे गाणं काढलं आणि त्यावेळेस परिस्थिती एवढी नाजूक होती, आमची काही खर्च करायची ऐपत नव्हती, काही नव्हती. त्यांनीच पैसा लावला. तर ते गाणं महाराष्ट्रानं इतकं डोक्यावर घेतलं तर कमसे कम 6-7 करोड लोकांनी पाहिलं ते गाणं. बसला घोड्यावर हे 6-7 करोड लोकांनी पाहिलं. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गुणगुणकडे आवाज आहे. मग त्याने बाळासाहेब ठाकरेचं गाणं गाऊन घेतलं गुणगुणी. तर ते गाणं आज यूट्यूबला आहे, तुम्ही कोणत्या सगळीकडे लोक गातात. ते गाणं 7 करोड लोकांनी पाहिलेलं आहे आता अर्ध्या महाराष्ट्राच्या वरती. म्हणजे कोणत्याही गावात जा तुम्ही तिथं विचार आहे गाण्याची गायिका. आणि त्यावेळेस तिला आज कोणी जर गेलं तर त्या गाण्यामुळे ओळखीतच नाही, कारण की ती 10 वर्षाची. परंतु मग पुन्हा मोठी झाली, ती संगीत विशारदचे क्लास लावले, संगीत विशारद पण केलं तिनं, कम्प्लीट केलं, संगीत विशारद केलं. आणि आम्ही ठरवलं की म्हणून आता पप्पा मोठी झाली, संगीत विशारद झाला, आता बाबासाहेब लिहायचं म्हणे आपल्याला. ठीक आहे, पहिलंच गाणं बाबासाहेबाचं लिहिलं का ते 70 लाख लोकांनी पाहिलं. भीमतारा हे कमीत कमी 10च महिन्यात 1 करोड लोकांनी पाहिलं. म्हणजे तिच्या माझ्या लेखणीला न्याय जो दिला माझ्या पोरीनं दिला, नाही तर माझी लेखणी कितपत पडली होती. कारण त्या आवाज असा मिळाला, सगळं काही मिळालं. म्हणजे माझ्या मुलीनं माझ्या लेखणीला न्याय दिला. खऱ्या अर्थानं आपली लेख आणि बाबासाहेबांचं गुणगान गाते. खरंच किती अभिमान वाटावा असंच हे दृश्य आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला काय आवाहन कराल की बाबासाहेबांच्या नातवासोबत जोडला गेला पाहिजे समाज म्हणून काय? नक्कीच जोडला गेला पाहिजे. जर बाळासाहेब आहेत तर आपला समाज अजून कुठं जाऊ शकतो. तर त्यासाठी समाज त्यांच्यासोबत जोडला गेलाच पाहिजे आपला सर्व. खूप खूप धन्यवाद. आजन सोंडा गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच देखील माझ्यासोबत आहेत. 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नुकतीच आपल्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करून या ठिकाणी संपन्न करण्यात आली अशी प्राथमिक स्वरूपाची मला माहिती मिळाली. तुमच्या काय भावना आहेत सरपंच म्हणून? एकतर ही जयंती पूर्ण गावची आहे आणि माझी आहे, ह्याला मी पहिलं प्राधान्य देतो. आणि एवढ्या चांगल्या दिदीनं चांगलं दोन्ही प्रत्येक समाजाविषयी जी गाणी गायली ती मला प्रत्येक वेळेस आवडली. त्याच्यामुळं मी शेवटपर्यंत इथं थांबून राहिलो आणि प्रत्येक समाजाविषयी. आणि आमच्या गावामध्ये
कुठलाच भेदभाव नाही, कुठल्याही समाजाचा भेदभाव नसल्यामुळं आणि जयंती राहू, मिरवणूक राहू, कुठल्याही प्रकारचं आणि प्रत्येक समाज एका जागी राहून जी काही पूर्णपणे एका जागी राहतो त्याच्यामध्येच मला एक गाव वाटतं आणि समाजच मानत नाही. बाबासाहेब बी माझे, शिवराज बी माझे, प्रत्येक जे महापुरुष आहेत ते माझे. त्याच्यामुळं मला वेगळं काही वाटतच नाही, एकच. म्हणून त्याच्यामुळं पूर्णपणे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये राहतो आणि हे तर जयंती माझीच आहे आणि ह्याच्यामध्ये तर पूर्णपणे मी राहणारच, त्याचा काही विषयच नाही. ही जर बातमी तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी जर वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा DN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय भीम. अंधार विषमतेचा तुडवून भीम गेला. अनन करणारी जीवनामुळे घडवून भीम गेला. विषमतेचे आणि भीम
धन्यवाद एकदा जोरदार करा. कलाकारांचे आभार असतात. आमचे मामा श्रीकांतराव बनसोडे यांना माझं क्रांतिकारी झोडून भीम कोट्याचा हर गहमाय भीम मोठ्याचा हर गहमाय भीम मोठ्याचा हर गहमाय भीम लंगी तलवार गहमाय भीम
जोरसा होईल की भीम मोत्याचा मोत्याचा भीम मोत्याचा भीम नंगी तलवार आमचे मामा सुलतान मामा बनसोडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आहे 1000 रुपयाची भेट आहे मामा धन्यवाद देतो तुला का शेवट झालं तुमची फरमाईश ऐकली आहे आम्ही करूया ती नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आम्ही अनिता बडेकर या भगिनीकडून चालकाचा जो काही संवाद झाला त्यामध्ये त्या चालकाने विचारलं बाबा तुमची जात काय तर बाबासाहेब म्हणाले मी जातीने महार आहे
तर केवळ जातीने महान असणारा बाबासाहेब त्या गाडीवानाला चालला नाही की माझी गाडी वाटेल म्हणून त्यांनी बाबासाहेबांना दादा उदाहरण आहे. मी माननीय आयोजकांना विनंती करतो की आम्ही कार्यक्रमाचा सिक्वेन्स ठरवलेला असतो. आम्ही गाण्याची पार्श्वभूमी मांडत असतो दादा. आम्ही मनाचं नाही बोलत काही, आम्ही बाबासाहेबांचेच विचार सांगतो आहोत. तर आपण एक जे काही आमचे वादक आहेत त्यांचे हात दुखतात, त्यांनाही 2-3 मिनिटाचा आराम मिळावा म्हणून मला बोलावं लागतंय. ओके. तर आयोजकांना विनंती, आयोजकांनी या ठिकाणी येऊन भेटायचं आहे. तर मी सांगत होतो की ते बाबासाहेब की ज्यांना गाडीतून प्रवास नाकारला ते बाबासाहेब, त्यांनी जिद्द अशी घेतली की त्या बाबासाहेबांच्या नावाचा आज या देशामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. की ज्या बाबासाहेबांना गाडीतून प्रवास नाकारला त्या बाबासाहेबांच्या नावानं आम्ही आज विमानातून भरारी घेत असताना इंटरनॅशनल एअरपोर्ट.
पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता शिका हो माझी चिंता न करता शिका मी तुमचा परिवार साधायते हो तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा तर म्हणून अरे
चंदनाची सर इथे लाकडं करू शकत नाही, वाघाची बरोबरी इथे वाकडं करू शकत नाही. या आकाशात चंद्र सूर्य तारे हे तोपर्यंत माझ्या भीमाचं कोणी वाकडं करू शकत नाही, कोणी वाकडं करू शकत नाही. बरोबर हे विश्वाचा विश्वरत्न भीम माझा तू पांडवारा.
आवाज बहुजनांचा.